नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 4 ते 2 टिपक्यांच्या अगदी सोप्या, सुंदर आणि झटपट होणाऱ्या रांगोळी डिझाईन. तुम्हाला या रांगोळी डिझाईन नक्कीच काढता येतील आणि तुम्ही एकदा तुमच्या दारासमोर या रांगोळी डिझाईन नक्की ट्राय करा. खूप सुंदर पण आहेत, छोट्या-छोट्या पण आहेत. पटकन काढून होतील, जास्त वेळ पण लागणार नाही. आजच्या रांगोळी डिझाईन एवढ्या सोप्या आणि बेसिकच आहेत, जास्त मोठ्या पण नाही आहेत. तर डेली यूजसाठी खूप छान आहेत या डिझाईन. तर बघा, आपली पहिली जी रांगोळी आहे ती होत आली आहे म्हणजे. बघा किती पटकन झाली आणि सोपी पण आहे, खूप सोपी आहे. हे जे मी डॉट्स काढते ना, त्या डॉट्स काढायला तुम्ही बॉटलचा पण वापर करू शकता. त्याने तुम्हाला म्हणजे परफेक्ट डॉट भेटतील. आणि पेन किंवा स्टिक असेल तुमच्याकडे तर त्याने तुम्ही अशी डिझाईन तयार करू शकता. बघा, डेली यूजसाठी किती छान आणि छोटीशी सोपी रांगोळी डिझाईन आहे. तुम्हाला जर आवडली डिझाईन तर नक्की ट्राय करा. अशा किती ताई आहेत ज्या रोज दारापुढे रांगोळी काढतात आणि मी पण त्यातली एक आहे. मी पण रोज दारापुढे रांगोळी काढत असते. मला खूप आवडतं रांगोळी काढायला आणि तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही पण अशाच वेगवेगळ्या अजून डिझाईन ट्राय करत राहा. मी पण तुम्हाला नवीन डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन. ज्या ताई रोज रांगोळी काढतात त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे काही वेगळे आयडिया असतील तर त्या पण मला सांगा. आपण ट्राय करूया वेगवेगळ्या डिझाईन अजूनही. जे लोक माझा व्हिडिओ रोज बघतात आणि रांगोळी काढतात आणि छान छान कमेंट्स करतात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, जेणेकरून मी तुम्हाला नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या अजून छान छान रांगोळ्या दाखवण्याचा प्रयत्न करेल. जे माझे सबस्क्रायबर्स आहेत ते खरंच तुम्ही रोज मी काढलेलं रांगोळी डिझाईन बघतात आणि छान छान कमेंट्स पण करतात आणि त्या डिझाईन ट्राय करून मला फोटोज पाठवतात. त्याबद्दल खरंच मनापासून खरंच धन्यवाद. तर आपली जी पुढची रांगोळी आहे तीही काढून झालेली आहे. बघा केवढी सुंदर दिसते आणि अगदी सोपी आहे. जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला अशा प्रकारच्या रांगोळी डिझाईन काढायला. जर तुम्ही बिगिनर असाल किंवा तुम्हाला शिकायची असेल ना रांगोळी, तर तुम्ही अशा डॉट्सच्या रांगोळी डिझाईन ट्राय करा पहिल्यांदा. कारण डॉट्सच्या रांगोळी डिझाईनमध्ये जास्त शेप्स आपल्याला वापरायला लागत नाही. जे काही आपण शेप्स काढतो ते आपण डॉट्सनेच काढतो आणि आपल्याकडे जे टूल्स असतात, एअरबड्स वगैरे, तर त्याने आपल्याला शेप्स तयार करता येतात. तर त्याच्यासाठी जास्त आपल्याला एवढे कष्ट घेण्याची गरज पडत नाही. तर तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्ही अशा प्रकारच्या डिझाईन नक्की ट्राय करा. दुसऱ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या लाईन्सच्या रांगोळी डिझाईन असतात त्याच्यामध्ये थोडंसं अवघड जातं, कारण की सगळ्यांच्याच लाईन्स सरळ येत नाहीत ना आणि शेप्स पण सगळ्यांना जमतील असं नसतं. सो तुम्हाला जर पहिल्यांदा शिकायचं असेल किंवा तुम्ही नवीन शिकणार असाल ना, तर अशा प्रकारच्या डिझाईन ट्राय कराव्यात. बघा, ही पुढची रांगोळी डिझाईन अगदी सोपी, सुंदर आणि अगदी सोबर आहे. छान पण दिसेल, खूप पटकन पण होणारी आहे. चला आपण भेटूया पुढच्या म्हणजे मंडेच्या व्हिडिओमध्ये. उद्या मी व्हिडिओ टाकणार नाही कारण उद्या संडे आहे. संडेला मी व्हिडिओ टाकत नाही. आणि असेच छान छान कमेंट्स करत राहा आणि अशीच रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन रांगोळीच्या व्हिडिओमध्ये. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.